जर तुम्हाला जेवल्यानंतर खूप गोड खाण्याची इच्छा होत असेल, जेवल्यानंतरही थोड्याच वेळात पुन्हा भूक लागत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बऱ्याचदा जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते, पण खाल्ल्यानंतर काही वेळातच पुन्हा भूक लागते. तर ही लक्षणं इन्सुलिन रेझिस्टन्समुळे निर्माण होऊ शकतात. जर काख, मान आणि जांघेच्या ठिकाणी काळसरपणा वाढत असेल, यालाच अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हणतात. तर हे देखील इन्सुलिन रेझिस्टन्सचं एक साईन आहे. यासोबतच खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, वारंवार लघवीला जाणे, रात्रीच्या वेळी लघवीचं प्रमाण जास्त असणे, झपाट्याने जर वजन कमी झालेलं असेल, तर आजच आपण सीरम इन्सुलिन लेवल चेक करून घेणं गरजेचं आहे. सीरम इन्सुलिन लेवल ही नॉर्मलपेक्षा जर जास्त आहे, तर तुम्हाला भविष्यात डायबिटीज होण्याची शक्यता आहे. यासोबतच HbA1c टेस्ट म्हणजेच ग्लायकोजिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट ही देखील करणं गरजेचं आहे. यामध्ये जर HbA1c 6 पेक्षा कमी असेल तर आपल्याला घाबरायची गरज नाही, पण ती जर का जास्त असेल तर वेळीच आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन आपण डायबिटीज सारख्या आजारापासून दूर राहू शकतो.